तर स्टुडंट्स लास्ट टाइम आपण सीपीसीव्हीच्या व्हॅल्यू बघितलेल्या होत्या. पुन्हा एकदा या व्हॅल्यूज बघा. मोनोटॉमिकला डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 3, सीव्हीची व्हॅल्यू असते 3/2r, सीपीची व्हॅल्यू 5/2r असते आणि गॅमाची व्हॅल्यू सीपी डिवायडेड बाय सीव्ही म्हणजे 5/2r डिवायडेड बाय 3/2r म्हणजे 5/3 येणार आहे. 5/3 म्हणजे किती येते? साधारणपणे 1.66 येते. डायटॉमिक गॅसेससाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 5, सीव्हीची व्हॅल्यू असते 5/2r, सीपीची व्हॅल्यू असते +1r करायचं ना फक्त, म्हणजे 7/2r आणि गॅमाची व्हॅल्यू असते 7/5. आणि पॉलिएटॉमिकला डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत 6, सीव्हीची व्हॅल्यू आहे 6/2r म्हणजे काय होणार आहे 3r, सीपीची व्हॅल्यू 1r ऍड करावं लागेल म्हणजे 4r येणार आहे आणि गॅमाची व्हॅल्यू किती येणार आहे 4/3. सो दिस व्हॅल्यू इज 1.40 and this value is 1.33. okay, so this is polyatomic. तर या पद्धतीनं या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजेत. आणि इन जनरल फॉर्म्युला डिग्रीज ऑफ फ्रीडम f असतील तर सीव्ही ची व्हॅल्यू काय येते f/2r येते, सीपी ची व्हॅल्यू f+2 डिवायडेड बाय 2 इंटू r येणार आहे. म्हणजे एक r याच्यामध्ये ऍड करणार ना आपण, f/2r + r म्हणजे काय होणार आहे f+2 डिवायडेड बाय 2 आणि गॅमाची व्हॅल्यू किती येणार आहे मग सीपी डिवायडेड बाय सीव्ही म्हणजे f+2 डिवायडेड बाय f किंवा 1+2/f ही गॅमाची व्हॅल्यू आहे. आता हे आपण मोनोअटॉमिक, डायटॉमिक आणि पॉलिएटॉमिक गॅसेसचे काय केलेले आहेत सीपी, सीव्ही आणि गॅमाचे व्हॅल्यू काढलेले आहेत. तसं स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड देखील आपण काढून बघूया. स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स, स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स कसं येणार बघा आता. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड देखील काय करू शकतो किंवा डिग्रीज ऑफ फ्रीडमची कन्सेप्ट वापरून आपण सॉलिडची देखील स्पेसिफिक हीट काढू शकतो. आता गॅसचे ऍटम किंवा गॅसचे जे मॉलिक्युल आहेत ते तिन्ही डायरेक्शन काय करू शकतात, ट्रान्सलेट होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात, बरोबर आहे ना, कारण ते एकमेकापासून दूर असतात. दे कॅन ट्रान्सलेट अबाउट एक्स ऍक्सिस, ट्रान्सलेट अबाउट वाय ऍक्सिस, ट्रान्सलेट अबाउट झेड डायरेक्शन. तिन्ही डायरेक्शन काय होऊ शकतात, ट्रान्सलेट होऊ शकतात. त्याच्यामुळं ट्रान्सलेशनल 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात कोणाला, गॅसेसला म्हणा लागलोय मी. ओके, त्याचबरोबर काही रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. परंतु सॉलिड मधले ऍटम किंवा मॉलिक्यूल हे त्यांच्या जागेला फिक्स्ड असतात, त्याच्यामुळे त्यांना ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे हे याच्यामध्ये महत्वाचं सेंटेन्स आहे. ओके, सॉलिड ऍटम्स आर फिक्स्ड ऍट देअर पोझिशन्स. सॉलिड मध्ये ऍटम जे आहे ते त्यांच्या पोझिशनला काय असतात, फिक्स असतात आणि म्हणून सॉलिडला डेफिनेट काय असतो, शेप असतो. सॉलिड ऍटम आर फिक्स्ड ऍट देअर पोझिशन्स. ओके, therefore it doesn't have translational or rotational degrees of freedom. Doesn't have translational or rotational degrees of freedom. ओके, म्हणजे ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती, 0. रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती, 0. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम नसतात का, तर असं मात्र नाही. डिग्री ऑफ फ्रीडम त्याला असतात. आता कुठले असतात, सॉलिडचे ऍटम ट्रान्सलेट किंवा रोटेट होऊ शकत नाहीत, परंतु त्यांच्या पोझिशनला व्हायब्रेट मात्र होऊ शकतात. सॉलिडचे ऍटम काय होतात, त्यांच्या जी पोझिशन त्यांची फिक्स्ड पोझिशन आहे ना त्या पोझिशनला काय होतात, व्हायब्रेट होतात. आणि व्हायब्रेशनल एका ऍक्सिसला म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस सपोज ते व्हायब्रेट होत असतील तर एका व्हायब्रेशनला 2 डिग्री ऑफ फ्रीडम येतात. आणि असं का होतंय, कारण व्हायब्रेशनल मोशन मध्ये काय असणार आहे, देर आर 2 स्क्वेअर टर्म्स, म्हणजे तिथं 2 प्रकारच्या काय एनर्जीज असतात. ओके, एक म्हणजे कायनेटिक एनर्जी असते आणि दुसरी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असते. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, 2 स्क्वेअर टर्म असल्यामुळं म्हणजे एनर्जीचा आपण जर फॉर्म्युला बघितला
व्हायब्रेटरी मोशनचा म्हणजे ऑसिलेटरी मोशन, तुम्ही ऑसिलेशन या टॉपिक मध्ये बघणार आहात. एनर्जी, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला बघितला तर तिथं कायनेटिक एनर्जीचं आणि पोटेन्शियल एनर्जी या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल एनर्जी असणार. आणि त्या एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये 2 स्क्वेअर्ड टर्म असतात. एका स्क्वेअर्ड टर्मसाठी आपण काय करतोय, 1 डिग्री ऑफ फ्रीडम घेतोय. म्हणजे एक्झाम्पलच द्यायचं झालं त्याच्या अगोदर इथे लिहितो, बट atoms of solid काय करतात, व्हायब्रेट्स about their mean position with एनर्जीचा फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर इथं एनर्जी असते हाफ mv², हा कायनेटिक एनर्जीचा पार्ट आहे, प्लस हाफ kx² हा पोटेन्शियल एनर्जीचा पार्ट आहे. म्हणजे इथं 2 स्क्वेअर्ड टर्म आहेत ना, v² ची ही स्क्वेअर टर्म आहे आणि x² ची स्क्वेअर टर्म आहे. अँड देअरफॉर आपण काय घेणार आहे, व्हायब्रेशन इन ए डायरेक्शन, म्हणजे एका डायरेक्शनात जर सॉलिडचा ऍटम व्हायब्रेट होत असेल तर त्याला काय करणार आहे आपण, 2 डिग्री ऑफ फ्रीडम घेणार आहे. लक्षात घ्या, हे लक्षात येते का बघा थोडंसं. बट ऍटम ऑफ सॉलिड व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन विथ एनर्जी, ओके, u इज इक्वल टू हाफ mv² प्लस हाफ kx², that is it has 2 squared terms. Therefore इथे काय करणार आहे, vibration along one axis has 2 degree of freedom. Therefore its vibrations about, for example, one axis म्हणजे x axis has 2 degrees of freedom. लक्षात घ्या, म्हणजे एक्स ऍक्सिस भोवती व्हायब्रेट झाल्यामुळे काय होणार आहे, त्याला 2 डिग्री ऑफ फ्रीडम येणार आहे. आता एक्स ऍक्सिस भोवती व्हायब्रेट होऊ शकतं, तसं वाय आणि झेड ऍक्सिस भोवती देखील व्हायब्रेट होऊ शकतं. म्हणजे वाय ऍक्सिसच्या व्हायब्रेशन, वाय ऍक्सिस अलॉंग वाय ऍक्सिस व्हायब्रेट झाल्यामुळे त्याच्यामुळे 2 डिग्री ऑफ फ्रीडम तयार होणार आहेत. अबाउट झेड ऍक्सिस व्हायब्रेट झाल्यामुळे त्याच्यामुळे 2 डिग्री ऑफ फ्रीडम तयार होणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे त्या ऍटमला एकूण किती डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत, दॅट इज किती डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत, दॅट इज 6 डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, hence if atom vibrates along x, y and z axis, it has 6 degree of freedom. म्हणजे ऍटम म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग काय झाला बघा, तर पुन्हा एकदा लिहितो. त्याचा शॉर्ट मध्ये मिनिंग असं तुम्ही लिहू शकताय, ओके, ए सॉलिड ऍटम, शॉर्ट मध्ये इथे लिहितो बघा, सॉलिड ऍटम नंबर 1 has 0 translational degree of freedom. ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम्स, म्हणजे सॉलिड ऍटमला 0 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात. त्याच्यानंतर हॅज 0 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, but has 6 vibrational degrees of freedom. असं आपण म्हणू शकतो, 6 vibrational degrees of freedom. Vibration along x-axis, vibration along y-axis, and vibration along z-axis. And therefore, energy of
वन ॲटम ऑफ सॉलिड, एनर्जी ऑफ वन ॲटम ऑफ सॉलिड किती येणार बघा, U इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय असतो, F/2 kT असतो ना, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. एका डिग्री ऑफ फ्रीडमला एनर्जी किती असते, F/2 kT असते. आता इथं 6 डिग्री ऑफ फ्रीडम आहेत, सो 6/2 म्हणजे काय होणार आहे, दॅट इज 3 kT. म्हणजे वन ॲटम ऑफ सॉलिडला किती एनर्जी असणार आहे, इंटरनल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी 3 kT. ओके, सो देअरफॉर फॉर वन मोल ऑफ ॲटम्स काय होणार आहे, U इज इक्वल टू 3 RT येणार आहे. कारण 1 मोल मध्ये ॲटम्स किती असतात, Na एवढे ॲटम्स असतात. ओके, तर या पद्धतीनं त्याची इंटरनल एनर्जी येते 3 RT. ओके, आता याच्यावरून स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर जर काढली तर किती येते बघूया. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. तर बघा, आता वॉटर हे लिक्विड आहे आणि त्याच्यामधले ऍटम जे आहेत ते सॉलिड प्रमाणात असतात. ते देखील ट्रान्सलेट किंवा रोटेट होऊ शकत नाही, ते व्हायब्रेट होऊ शकतात. त्याच्यामुळं आता वॉटर जो आहे तो मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये किती ऍटम आहेत, वॉटर मॉलिक्यूल हॅज 3 ऍटम्स, बरोबर आहे ना. कारण वॉटर म्हणजे H2O असतं, हायड्रोजनचे 2 ऍटम असतात आणि ऑक्सिजनचा 1 ऍटम असतो. सो वॉटर मॉलिक्यूल हॅज 3 ऍटम्स, याच्यामध्ये 3 ऍटम्स असतात. वॉटर मॉलिक्यूल हॅज 3 ऍटम्स. ठीक आहे, वॉटर मॉलिक्यूल हॅज 3 ऍटम्स. ओके, वन ऍटम हॅज एनर्जी, आताच आपण एनर्जी काढली, वन ऍटम हॅज एनर्जी 3 kT. सो देअरफॉर वॉटर मॉलिक्यूल हॅज एनर्जी, म्हणजे वन, बरोबर आहे ना, वन ऍटम हॅज एनर्जी 3 kT. सो देअरफॉर वन वॉटर मॉलिक्यूल हॅज एनर्जी, वन वॉटर मॉलिक्यूल हॅज एनर्जी इक्वल टू 9 kT येणार आहे. कारण एका ऍटमची 3 kT असते आणि असे किती ऍटम आहेत तिथं, 3 ऍटम्स आहेत. सो 3 into 3 म्हणजे काय येणार आहे, 9 kT. देअरफॉर 1 मोल ऑफ वॉटर has energy, that is internal energy 9 RT. Okay, so therefore now specific heat, of water according to kinetic theory of gases, specific heat of water किती येते बघूया. तर Cv म्हणजे काय असतं, आपलं बघितलेलं आहे du/dt असतं, म्हणजे d/dt ऑफ 9 RT. So 9R is a constant as it is, d/dt of t येणार आहे, d/dt of t म्हणजे काय येणार आहे, 1 येणार आहे. सो स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम येणार आहे 9R. ओके, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम येणार आहे 9R. आता वॉटर हे लिक्विड असल्यामुळे त्याला CP/CV अशा 2 व्हॅल्यू येणार नाहीत. त्याच्यासाठी Cp म्हणजेच काय असणार आहे, त्याची स्पेसिफिक हीट असणार आहे. लिक्विड किंवा गॅसेसला CP/CV अशा 2 व्हॅल्यू नसतात, एकच व्हॅल्यू असते. ओके, सो Cv येणार आहे 9R, म्हणजे Cp देखील काय म्हणू शकतो, 9R. म्हणजे इन जनरल स्पेसिफिक हीट आपण म्हणू शकतो 9R. ओके, स्पेसिफिक हीट किती येणार आहे, इज इक्वल टू येणार आहे 9R. स्पेसिफिक हीट येते 9R. ओके, सो अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, वॉटरची आपण स्पेसिफिक हीट काढली तर ते किती येते, 9R येते. ओके, आणि आता या चॅप्टरचा लास्ट पॉइंट काय बघा, दॅट इज मिक्सचर ऑफ गॅसेस मध्ये CP/CV गॅमाचे फॉर्म्युले काय आहेत, मिक्सचर ऑफ गॅसेस रिलेटेड फॉर्म्युले. ओके,
हे फॉर्म्युले सगळे पाठ करायचे आहेत तुम्हाला. फॉर्म्युले फॉर मिक्सचर ऑफ गॅसेस. मिक्सचर ऑफ गॅसेस म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन कसा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल 3 मोल ऑफ मोनोअटॉमिक गॅस मिक्स्ड विथ 5 मोल ऑफ डायटॉमिक गॅस अँड हाफ मोल ऑफ पॉलिएटॉमिक गॅस. तर मिक्सचरची स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे सीफी किती असेल किंवा सीपी किती असेल किंवा गॅमा किती असेल, या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. फॉर्म्युला फॉर मिक्सचर ऑफ गॅसेस. ओके, तर पहिली गोष्ट मिक्सचर ऑफ गॅसेसची टोटल इंटरनल एनर्जी. मिक्सचर ऑफ गॅसेसची टोटल इंटरनल एनर्जी असणार आहे U इज इक्वल टू U1 प्लस U2 प्लस U3 अँड सो ऑन. ओके, U1 प्लस U2 प्लस E3 अँड सो ऑन. दिस इज द इंटरनल एनर्जी. त्याच्यानंतर सेकंड, that is equivalent molar mass. Equivalent molar mass. Equivalent molar mass किती येणार बघा. mu is equal to N1 mu1 plus N2 mu2 plus N3 mu3 and so on divided by काय येणार आहे, divided by mu1 plus mu2 plus mu3 and so on येणार आहे. So that is the equivalent molar mass. Okay, म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 मोल्स ऑफ हायड्रोजन मिक्स्ड विथ 5 मोल्स ऑफ ऑक्सिजन असं जर मिक्सचर असेल, ओके, तर हायड्रोजनचं मोलर मास किती असतं 2, ऑक्सिजनचं मोलर मास किती असतं 32. तर इक्विव्हॅलंट मोलर मास जे आहे ते 2 आणि 32च्या मधली काहीतरी व्हॅल्यू येणार आहे. ओके, ते या फॉर्म्युल्यावरून आपल्याला मिळेल. दॅट इज द इक्विव्हॅलंट मोलर मास. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे इक्विव्हॅलंट स्पेसिफिक हीट. इक्विव्हॅलंट स्पेसिफिक हीट्स. इक्विव्हॅलंट स्पेसिफिक हीट म्हणजे सीपी आणि सीव्ही चे व्हॅल्यू. आता सीव्हीचा फॉर्म्युला तोच आहे पुन्हा एकदा. सीव्हीचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज N1 CV1. आता N म्हणजे काय आहे, नंबर ऑफ मोल्स आहेत लक्षात घ्या. N1 CV1 प्लस N2 CV2 प्लस N3 CV3. ओके, N1 CV1 plus N2 CV2 plus N3 CV3 and so on divided by N1 plus N2 plus N3 and so on. याला CV म्हणतो. त्याच्यानंतर CP म्हणजे काय असणार आहे, सीपी कसं काढणार आहे, तर बाय युझिंग मेयर्स रिलेशन, दॅट इज सीव्ही प्लस आर. आणि एकदा सीव्ही मिळाला मिक्सचरचा की त्याच्यावरून सीपीची व्हॅल्यू आपण काढू शकतो. आणि त्याच्यानंतर गॅमा ऑफ द मिक्सचर फोर्थ. ओके, म्हणजे रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स ऑफ मिक्सचर म्हणजे गॅमा. गॅमाची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, सीपी डिवायडेड बाय सीव्ही असतं, बरोबर आहे ना. सीपी डिवायडेड बाय सीव्ही. तर गॅमा ऑफ द मिक्सचरचा रिझल्टंट जो फॉर्म्युला येतो तो काय, तो बघा. आता फॉर एक्झाम्पल 2च गॅसेस असतील सध्या तरी, असं आपण ऍझ्युम करूया 2च गॅसेसचं मिक्सचर आहे. तर N1 प्लस N2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1 इज इक्वल टू N1 अपॉन गॅमा मायनस 1 प्लस N2 अपॉन गॅमा 2 मायनस 1. ओके, म्हणजे सपोज 2 गॅसेसचं मिक्सचर असेल आणि 2 गॅसेसचं मिक्सचर आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर गॅमा ऑफ द मिक्सचर फाइंड आउट करायचं आहे. गॅमा ऑफ द मिक्सचर, तर फॉर्म्युला काय येणार आहे, गॅमा ऑफ द मिक्सचर जे आहे त्याचा फॉर्म्युला N1 प्लस N2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1 इज इक्वल टू N1 अपॉन गॅमा 1 मायनस 1 प्लस N2 अपॉन काय येणार आहे,
गॅमा 2 मायनस 1 येणार आहे. n1 प्लस n2 डिवाइडेड बाय गॅमा मायनस 1 इज इक्वल टू n1 अपॉन गॅमा 1 मायनस 1 प्लस n2 अपॉन गॅमा 2 मायनस 1. ओके, तर या पद्धतीनं मिक्सचर ऑफ गॅसेसचा रेशो ऑफ स्पेसिफिक हीट किंवा गॅमाची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ओके, इथं आपला हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस नावाचा जो चॅप्टर आहे तो एंड होतोय. ओके, आता याच्यास रिलेटेड काही MCQs बघूया. These are the MCQs from the checkpoint. The adjoining figure shows the graph of pressure and volume of gas at the two temperatures T1 and T2. Which of the following is correct? आता ही PV डायग्राम अशी दिली आहे आणि हे कुठले ग्राफ आहेत हे आपण बघितलं आहे. आयसोथर्मल प्रोसेसचे ग्राफ आहेत आणि याच्यामध्ये बाहेरच्या ग्राफचं टेम्परेचर काय असतं, जास्त असतं आणि आतल्या ग्राफचं टेम्परेचर काय असतं, कमी असतं. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की हे T2 हे काय आहे, मोर आहे. T2 इज मोर and T1 is less. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, C हे त्याचं आन्सर येणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. In the gas equation Pv is equal to RT, Phi refers to the volume of. आता इथे इक्वेशन दिलंय Pv is equal to RT. आता ऍक्च्युअली आयडियल गॅस इक्वेशन काय असतं, Pv is equal to nRT असं असतं आयडियल गॅस इक्वेशन, बरोबर आहे ना. Pv is equal to nRT. इथं कंपॅरिझन केलं तर n इज इक्वल टू काय येणार आहे, इथं नाही म्हणजे 1 आहे आणि इथं n आहे, बरोबर आहे ना. म्हणजे इथं कंपॅरिझन केलं तर n इज इक्वल टू 1 येणार आहे, म्हणजे 1 मोल साठी हे इक्वेशन येणार आहे. Pv इज इक्वल टू RT हे काय असणार आहे, 1 मोलचं इक्वेशन असणार आहे. आणि याच्यामध्ये काय असणार आहे, इथं 1 मोलचं प्रेशर, 1 मोलचं व्हॉल्यूम या पद्धतीने असणार आहे. सो आन्सर येणार आहे दॅट इज 1 ग्राम मोल ऑफ द गॅस येणार आहे. सी आन्सर येणार आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिग्रीज ऑफ फ्रीडम इन केस ऑफ मोनोअटॉमिक गॅसेस. आता आपल्याला माहित आहे की मोनोअटॉमिक गॅस मॉलिक्युलला काय असतात, 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम फक्त असतात, रोटेशनल अजिबात नसतात. म्हणजे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 आहे. ओके, नेक्स्ट. द नंबर ऑफ ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ डायटोमिक गॅस. आता मोनोअटॉमिक असू दे, डायटोमिक असू दे, लिनियर किंवा नॉन लिनियर पॉलिअटॉमिक असू दे, ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात, मॅक्सिमम 3. इथं ट्रान्सलेशनल विचारलंय, टोटल नाही विचारलेलं, लक्षात घ्या. सो ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम येणार आहे 3. सो आन्सर येणार आहे बी इज द आन्सर. ओके, नेक्स्ट. in degrees of freedom of a molecule of non-linear triatomic gas is. बघा, इथं टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम विचारलेत आणि नॉन लिनियर ट्रायटॉमिक म्हणजे पॉलिअटॉमिक गॅस आहे आणि त्याला किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात, टोटल 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात नॉन लिनियर पॉलिअटॉमिक गॅसला, गॅस मॉलिक्युलला. मीन कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ गॅस पर डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, 1 मोल म्हटलं की इथं कंपल्सरी R यायला पाहिजे आणि 1 मोल म्हटल्यावर काय येणार, सॉरी 1 डिग्री ऑफ फ्रीडमला काय येणार आहे, हाफ RT येणार, बरोबर आहे ना, हाफ RT. एका मॉलिक्युलला एका डिग्री ऑफ फ्रीडमला एनर्जी किती असते, हाफ KT असते आणि एका मोलला पर डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार आहे, हाफ RT येणार आहे. ओके, हाफ RT. त्याच्यानंतर नेक्स्ट. The average translational kinetic energy of oxygen molar mass 32 at a particular temperature is 0.048 electron volt. The average translational kinetic energy of N2 molecule in electron volt at the same temperature. At the same temperature. मोलर मास किती दिलेला आहे, 28 दिलेला आहे.
इथं फक्त ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती आहे? O2 मॉलिक्यूलची 0.048 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ N2 आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, N2 मॉलिक्यूल्स 0.048 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर नायट्रोजनचं किती असणार आहे? आता आपण एका मॉलिक्यूलच कन्सिडर करूया. वन मॉलिक्यूल ऑफ O2 हॅज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? 3/2 kT असणार आहे. आणि वन मॉलिक्यूल ऑफ N2, ओके, याची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? 3/2 kT येणार. कारण ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑक्सिजनला किती असतात? 3च असतात आणि नायट्रोजनला किती असतात? 3च असतात. ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम एका डिग्री ऑफ फ्रीडमला हाफ kT, 3 डिग्री ऑफ फ्रीडमला 3/2 kT. तर वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन हॅज 3/2 kT, वन मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन हॅज 3/2 kT. फॉर्म्युल्यामध्ये काहीच चेंज होत नाही. मग ऑक्सिजनची जर काय असेल 0.048 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर नायट्रोजनचं किती येणार आहे? 0.048 इलेक्ट्रॉन व्होल्टच येणार आहे. सो याचा आन्सर काय येणार आहे? सी आन्सर येणार. A perfect gas at 27 degrees heated at a constant pressure so as to triple the volume. Temperature of the gas will be. हे बघा इथं काय दिलंय? कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे, कॉन्स्टंट प्रेशर आहे. ओके, a perfect gas at 27 degrees Celsius is heated at constant pressure. आता बघा PV is equal to nRT असतं. प्रेशर कॉन्स्टंट, NR कॉन्स्टंट, म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? टेम्परेचर येणार. प्रेशर कॉन्स्टंट आहे, N × R देखील कॉन्स्टंट आहे. सगळे कॉन्स्टंट काढून टाकल्यानंतर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर येणार आहे. ओके, तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असल्यामुळं आता इथं बघा व्हॉल्यूम ट्रिपल करायचं आहे. म्हणजे आता इथं रेशो लिहायचं झालं तर V1/V2 इज इक्वल टू काय येणार आहे? दॅट इज T1/T2 येणार आहे. ओके, V1/V2 इज इक्वल टू T1/T2. इनिशियल व्हॉल्यूम सपोज फी असेल तर न्यू व्हॉल्यूम किती होणार आहे? 3V होणार आहे. इनिशियल टेम्परेचर किती आहे? 27, म्हणजे केल्विन मध्ये सगळ्या व्हॅल्यू लिहाव्या लागणार आहेत. 27 म्हणजे 27 + 273 जर केलं तर हे येणार आहे 300 डिवायडेड बाय T2 येणार आहे. फी गेट कॅन्सल अँड देअरफॉर T2 इज इक्वल टू काय येणार आहे? 300 × 3 म्हणजे काय येणार आहे? 900 केल्विन. हे काय येणार आहे? T2 ची व्हॅल्यू येणार आहे. सो T2 इज इक्वल टू 900 - 273, कारण हे केल्विन मध्ये आन्सर आलंय आणि सगळे ऑप्शन जे आहेत ते डिग्री सेल्सिअस मध्ये आहेत. 900 - 273 म्हणजे किती होणार आहे? 7×2 ओके 627 डिग्री सेल्सिअस आन्सर येणार आहे. सो सी आन्सर इज देअर. आन्सर इज सी. Next, number 9. (16 grams of oxygen, 14 grams of nitrogen and 11 grams of carbon dioxide are mixed in a enclosure of volume 5 liter and the temperature 27 degrees Celsius. The pressure exerted by the mixture. आता इथं डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर अप्लाय होणार आहे. म्हणजे टोटल प्रेशर बाय द मिक्सचर इज प्रेशर एक्झर्टेड बाय द फर्स्ट गॅस प्लस प्रेशर एक्झर्टेड बाय द सेकंड गॅस प्लस प्रेशर एक्झर्टेड बाय द थर्ड गॅस. आता P1 म्हणजे काय येणार आहे? आता आयडियल गॅस इक्वेशन बघा, PV इज इक्वल टू nRT येणार आहे. सो प्रेशर इज nRT/V येणार आहे. nRT/V प्लस हे दिस इज फॉर फर्स्ट मॉलिक्यूल. Okay, nRT/V. This is for second gas, and येणार आहे nRT/V. This is for the third gas. आता तिन्हीचं सेम काय? तिन्हीसाठी R सेम असणार आहे. तिघांचं टेम्परेचर तेवढंच आहे आणि तिघांचं व्हॉल्यूम देखील 5 लिटर आहे, तेवढंच आहे. म्हणजे RT/V कॉमन काढूया.
RT बाय व्ही कॉमन निघणार आणि ब्रॅकेटमध्ये N1 प्लस N2 प्लस काय येणार आहे N3 येणार आहे. सो प्रेशर इज इक्वल टू ओके, इथं आता व्हॅल्यूज प्लेस कराव्या लागतील. 8.314 ही R ची व्हॅल्यू झाली. टेम्परेचर आहे किती 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे 300 केल्विन होणार. 27 प्लस 270 300 डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती दिलंय 5 लिटर दिलंय. 5 लिटर म्हणजे 5 into 10⁻³ मीटर क्यूब. ओके, N1 म्हणजे ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल्स. ऑक्सिजनचं मास किती दिलंय 16, त्याचं मोलर मास किती असतं 32. म्हणजे ऑक्सिजनचे नंबर ऑफ मोल येणार आहे 16/32. नंबर ऑफ मोल कसे काढायचे माहिती आहे ना, मास डिवायडेड बाय इट्स मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नायट्रोजन. नायट्रोजनचं 14 ग्रॅम दिलंय. सो 14 ग्रॅम डिवायडेड बाय 28 प्लस कार्बन डायऑक्साइडचं 11 ग्रॅम दिलंय. 11 डिवायडेड बाय कार्बन डायऑक्साइडचं किती आहे मोलर मास 44 आहे. सो 11/44 या पद्धतीने N1 N2 N3 च्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहे. ओके, तर हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, 60 म्हणजे इथं 8.314 into 60 into 10⁻³ होणार बरोबर ना. 8.314 into 60 into 10⁻³ in bracket this is half and this is 1/4. ओके, सो प्रेशर एक्झर्टेड येणार आहे, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो 49.884 हे इंटू 60 केलंय ना, त्याला हे 6 ने फक्त मल्टिप्लाय केलं. सो हे येणार आहे 498.84 इंटू काय होणार आहे 10⁻³ ब्रॅकेटमध्ये हाफ प्लस 1/4 म्हणजे 1 + 1/4 म्हणजे किती होणार आहे 5/4. ओके, म्हणजे हे कॅल्क्युलेशन जे आहे फायनल कॅल्क्युलेशन किती होणार बघा 4.98 in 4.9884 into 10⁻5 लिहू शकतो इंटू 5/4. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जर करायचं झालं तर याला 5 कन्सिडर करूया. 5 into 5 म्हणजे 25 डिवायडेड बाय 4 म्हणजे 6 इंटू येणार बघा 6 into 10⁻5 अप्रॉक्स. सो आन्सर काय येणार आहे सी आन्सर इज देअर. ओके.